आज आपण गरमागरम कोथिंबीरचा पराठा बनवणार आहोत. तर मी चपातीसाठी पीठ मळलेलंच आहे आणि त्याच्यातूनच 2-3 कोथिंबीरचे पराठे बनवणार आहे. तर नॉर्मली आपली चपाती लाटून घ्यायची, त्याच्यावरती तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर टाकायचं, तेल टाकायचं आणि ती चटणी सगळी चपातीवर पसरवून घ्यायची. वरून टाकायचं कोथिंबीर आणि फोल्ड करत करत चपातीचा गोळा करून घ्यायचा, ज्याप्रमाणे आपण लच्छा पराठा बनवतो त्याप्रमाणे. आणि परत चपाती लाटून घ्यायची आणि तव्यावरती गरमागरम म्हणजे ताव्यावरती तेल टाकून चपाती आपली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आणि मस्त असा खुसखुशीत गरमागरम आपला कोथिंबीरचा पराठा हेल्दी आणि टेस्टी खूप छान वाटतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही बघू शकता मस्त असे पातळ पातळ आपले कोथिंबीरचे पराठे झालेले आहेत आणि एक्स्ट्रा करायची काही गरज नाही. ज्या आपण चपाती बनवायला पीठ मळतो त्याच पिठातून आपल्याला कोथिंबीरचा पराठा करता येतो. तर अशा प्रमाणे